प्रकाश अण्णा आवाडे. आकस्मिक काही घडावं आणि सगळेच अचंबित व्हावेत तसा काहीसा प्रकार प्रकाश अण्णा आवाडे यांच्या बाबतीत झाला. वयाच्या 32व्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना अनपेक्षित उमेदवारी मिळाली आणि ते आमदार झाले. त्यानंतर गेली 4 दशके त्यांनी जनकल्याणासाठी अव्याहतपणे झटून लोकप्रियता मिळवली आहे. निव्वळ योगायोगाने राजकारणात आलेल्या प्रकाश अण्णा आवाडे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने जनमानसात आढळ स्थान मिळवले. सहकार महर्षी कल्लाप्पांना आवाडे दादांचा राजकीय वारसा अचानकपणे त्यांच्याकडे चालून आल्यामुळे तो निष्ठेने आणि समर्थपणे पेलण्यासाठी तितक्याच जिद्दीने आणि तडफदारपणे ते तयार झाले. इचलकरंजीचा श्वास म्हणजे यंत्रमाग, वस्त्रोद्योग व्यवसाय. आमदार व्हायला आणि यंत्रमाग धारकांच्या कापडाच्या मजुरीचा प्रश्न आवासून उभा राहायला एकच गाठ पडली. या प्रश्नासाठी आवाज उठवणं ही शहराची गरज मानून त्यांनी लढा उभा केला. आपल्या पक्षाची सत्ता असूनही निव्वळ हात वर करणाऱ्यांपैकी आमदार न राहता आपल्या राजकीय अस्तित्वाचे काय होईल याचा मागचा पुढचा विचार न करता इचलकरंजीच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी ते उपोषणास बसले. एक अभ्यासू मंत्री मिळाल्याने वस्त्रोद्योग व्यवसायाला नवी उभारी मिळाली, चालना मिळाली. सूत बाजारातील अस्थिरता, कामगारांची मजुरी, व्यवसायातील आधुनिकीकरण या सगळ्यात लक्ष घालून त्यांनी या व्यवसायाला नवसंजीवनी मिळवून दिली. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांबरोबरच रस्ते, शाळा, लाईट, पाणी, आरोग्य याकडेही तेवढ्याच तत्परतेने ते लक्ष देत राहिले. अनेक सहकारी संस्था या भागात उभ्या राहिल्या. याचबरोबर शहरात सर्वसामान्य माणसाला विनासायास कर्ज उपलब्ध व्हावे व छोटे मोठे व्यवसाय उभे राहावेत यासाठी पतसंस्थांचे जाळे विणले. यातून अनेक छोटे मोठे व्यवसाय चालू झाले. झोपडीत राहणाऱ्या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करून त्यांना पक्की घरे बांधून दिली. इंदिरा सूतगिरणी उभारून आदरणीय दादांनी सुरू केलेली महिला सबलीकरणाची चळवळ अण्णांनी तितक्याच नेटकेपणाने पुढे चालू ठेवली. स्वतंत्रपणे गारमेंट उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी महिलांना प्रवृत्त केले. यासाठी सुलभ हप्त्यात बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिले. शिलाई मशिनरी आणून दिल्या. त्यामुळे महिलांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय उभे केले. उत्पादित होणाऱ्या कापडापासून लेडीज, जेंट्स, टी शर्ट, पॅन्ट याबरोबरच अनेक उत्पादने इथे तयार होत गेली. उपेक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी प्रकाश अण्णा झटत राहिले. सामान्य माणसांना अडचणीतून बाहेर काढणे हा जणू आपला धर्मच आहे असे समजत गेले. गटातटाचा, लांबचा, जवळचा, कोणत्याही जातीपातीचा, धर्माचा न विचार करता काम करत राहणे ही अण्णांची खासियत झाली. आणि म्हणूनच रोज त्यांच्या घरी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी सकाळी जनता दरबारच भरायचा. डीकेटी संस्थेस राजवाड्याची ऐतिहासिक वास्तू मिळवून देऊन या संस्थेचा लौकिक देश विदेशात पोहोचवण्यासाठी त्यांचे योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे. याशिवाय स्नेहबंध परीक्षा केंद्र चालवून गरीब सर्वसामान्य कुटुंबातील जवळपास 300च्या वर तरुणांना शासकीय पदावर जाण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. अनेक आघात झाले. कोरोनाच्या काळात तर जीवाची पर्वा न करता त्यांनी जनतेची सेवा केली. त्यातून सावरतो तोच पुन्हा महापूर अशा कोणत्याही आपत्तीच्या काळात न डगमगता जनतेला सुरक्षित स्थळी हलवून त्यांचे योग्य ते नियोजन करून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ते पुन्हा स्थिर स्थावर होईपर्यंत ते सातत्याने या जनतेबरोबर राहिले. येथील यंत्रमाग उद्योगाला 31 कलमी योजना आणून या उद्योगास ऊर्जित अवस्था प्राप्त करून दिली. यंत्रमागाचे आधुनिकीकरण, ॲटोमायझेशन आणि डायव्हर्सिफिकेशनसाठी त्यांनी शासनाकडून अनुदान आणि विविध योजनांद्वारे कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त करून दिला. राजकीय अडथळ्यात अडकलेली कृष्णा पाणी योजना अण्णांच्या सततच्या प्रयत्नानेच कार्यान्वित झाली. इतकेच नव्हे तर पंचगंगा नदी बारमाही प्रवाही राहावी यासाठी गैबी बोगद्यातून येणाऱ्या पाण्याचा इचलकरंजीसाठी विशेष वाटाही मिळवून दिला. त्यांच्या या अथक प्रयत्नामुळेच कडक उन्हाळ्यातही वस्त्रनगरीस कधी पाण्याची चणचण भासत नाही हे निर्विवाद सत्य आहे. अण्णांनी येथील न्यायालय इमारत प्रश्नी केलेला पाठपुरावा यामुळे न्यायसंकुलाची भव्य इमारत साकारली हे इचलकरंजीकरांना ज्ञात आहेच.
क्लस्टर योजना राबवणारी इचलकरंजी नगरपालिका ही राज्यातील आद्य नगरपालिका ठरली आणि त्याचे श्रेय अण्णांनाच आहे। या महत्वाकांक्षी योजनेमुळेच या शहरातील औद्योगिक सांडपाण्याच्या शुद्धीकरणाचे, नगरपालिकेच्या नव्या इमारतीचे, वाढीव फायर स्टेशनचे, नवीन जलकुंभांचे आणि मजबूत रस्त्यांचे स्वप्न साकार होऊन सुंदर इचलकरंजीच्या पारितोषिकाचे मानकरी होण्याचा बहुमान या शहरास लाभला। आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत अण्णांनी जैन समाजाचे प्रश्न सोडवण्यातही मोठा सहभाग घेतला। त्यांच्या अथक प्रयत्नाने जैन समाजास अल्पसंख्याक दर्जा मिळाला। समाजाच्या दृष्टीने ही फार मोठी कामगिरी होती। बाहुबली विद्यापीठ, जैन तीर्थक्षेत्रे यांच्या विकासासाठी ते अविरतपणे कार्यरत राहिले। श्रवणबेळगोळ गोमटेश्वराच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यातील अण्णांचे योगदान प्रशंसनीय होते। या सोहळ्यातील अण्णांचा सहकुटुंब सहभाग आणि श्रावकांची त्यांनी केलेली सुंदर व्यवस्था खरोखर अतुलनीय होती। अशा तऱ्हेने गेली 40 वर्षे अव्याहतपणे इचलकरंजी परिसराच्या विकासासाठी झटणाऱ्या प्रकाश अण्णांनी आदरणीय आवाडे दादांचा राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्राचा वारसा नेटाने पुढे तर नेलाच, पण तो योग्य वेळी पुढच्या पिढीकडे सोपविला सुद्धा। अशा संपूर्ण जीवन लोककार्यासाठी, समाजासाठी व्यतीत केलेल्या अण्णांचा दक्षिण भारत जैन सभा पदवीधर संघटनेच्या वतीनं व त्यांच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त स्वर्गीय वसंत भीमगोंडा पाटील जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होत आहे। ही बाब आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे।